माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नामामध्ये प्रीतीचा सलाम. मेरे प्यारे भाई और बहनों, आप सभी को फिर एक बार प्रभु यीशु ख्रिस्त के मधुर नाम में सलाम. पुन्हा एकदा आज आपण देवाच्या वचनामधून काही गोष्टी पाहणार आहोत. फिर एक बार आज हम परमेश्वर के वचन से कुछ सीखने वाले हैं. त्यापूर्वी आपण प्रार्थना करूया, आपल्या माना झुकूया. उससे पहले आइए हम सभी लोग प्रार्थना करें, अपने सर को झुकाएं. आकाश आणि सृष्टीच्या निर्माणकर्त्या, स्वर्ग और पृथ्वी को रचने वाले स्वर्गीय प्रेमळ बापा, स्वर्गीय प्यारे पिता, पवित्र शास्त्रामध्ये लिहिल्याप्रमाणे प्रभु पवित्र शास्त्र में जिस तरह से लिखा गया तू है, आम्हाला बनवणारा आणि घडवणारा आहेस. प्रभु आप हमें बनाने वाले और रचने वाले पिता हो. म्हणून आम्ही तुझा चेहरा पाहू इच्छितो. प्रभु इसीलिए हम आपका चेहरा देखना चाहते हैं. प्रभू, आम्ही या भूतलावर परके आणि उपरी आहोत. परमेश्वर, हम इस देश पर परदेसी है. कशा रीतीने दररोजचा दिवस उल्हासाने पार करू शकतो, किस तरह से हर रोज का दिन हम आनंद से बिता या पाए. विषयाला अनुसरून शिकू इच्छितो. प्रभु, इस विषय को लेकर हम सीखना चाहते हैं. पवित्र आत्मा आमच्याशी बोल. पवित्र आत्मा, आप हमसे आमच्या बात आत्मिक मन कीजिए. उघड. हमारे आत्मिक मनों को तुझे खोलिए. दैवी ज्ञान आपका दैवी ज्ञान आमच्या मानवी बुद्धीने समजण्यासाठी सहाय्य हमारी कर. इंसानी बुद्धि से समझने के लिए सहाय्य कीजिए. मान सन्मान आम्ही तुला प्रभु, देतो. मान सम्मान हम आपको देते हैं. ही ये प्रार्थना प्रार्थना येशूच्या नावात यीशु के करतो, नाम से करते हैं. म्हणून तो आहे. इसलिए आप सुनो पिता. आमेन. आमीन. पवित्र शास्त्राकडे वळूया. आइए हम अपना पवित्र शास्त्र निकालें यशया और यशया त्याचं 41 अध्याय इसका 41 अध्याय आणि 10व्या वचनाकडे आपण वळूया. और 10 वचन से आगे हम देखें. तू भिवू नको, कारण मी तुझ्या बरोबर आहे. घाबरू नको, कारण मी तुझा देव आहे. मी तुला शक्ती देतो, मी तुझे सहाय्य करीतो. मी आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सावरितो. असं आजचं देवाचं वचन आहे. और परमेश्वर का वचन कहता है, मत डर क्योंकि मैं तेरे संग हूँ. इधर उधर मत ताक क्योंकि मैं तेरा परमेश्वर हूँ. मैं तुझे दृढ़ करूँगा और तेरी सहायता करूँगा. अपने धर्ममय दाहिने हाथ से मैं तुझे संभाले रहूँगा. माझ्या प्रिय भावांनो, मेरे बहिणींनो, प्यारे भाई और बहनों, आज जर आम्ही जगाची परिस्थिती पाहिली, आज अगर हम इस दुनिया की परिस्थिति को देखते हैं, आपण दररोज वर्तमान मध्ये बघत आहोत. हम हर रोज वर्तमान में देख रहे हैं, आपल्याला बातम्यांमधून पाहायला मिळतं. हम सारे खबरों में सुन रहे हैं. अगदी सर्वकडेच बिल्कुल सभी जगह पर भयानक वातावरण आहे. काफी भयानक सा माहौल बना हुआ आणि है. ही वस्तुस्थिती आहे. और ये अभी जो चल रही है वो परिस्थिति है. आणि पण देवाचं वचन आम्हाला म्हणत आहे, लेकिन परमेश्वर का वचन हमसे की कहता तू है भिवू नको, कि तू डर मत कारण मी तुझ्या बरोबर क्योंकि आहे. मैं तेरे संग हूँ. घाबरू नको, और इधर उधर मत ताक कारण मी तुझा देव आहे. क्योंकि मैं तेरा परमेश्वर आणि हूँ. प्रभू म्हणतो, मी तुला शक्ती देतो, और वो कहता है, मैं तुझे दृढ़ मी करूंगा तुझं सहाय्यही करीतो. और तेरी सहायता करूंगा. आणि मी आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सावरितो. और अपने धर्म में दाहिने हाथ से मैं तुझे संभाले रहूंगा. आणि ही वस्तुस्थिती आहे. और ये परिस्थिति है. दररोज वेगवेगळ्या प्रकारच्या घटना आम्हाला ऐकायला हर येतात रोज तरह तरह के घटनाओं को हम सुनते हैं, आणि पाहायला देखील आम्हाला मिळत आहे. हम देखते भी हैं. परंतु ही वेळ आहे, लेकिन ये समय है, माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, मेरे प्यारे भाई और बहनों, सर्व विश्वामध्ये पूरे विश्व में जे प्रभूचे शिष्य आहेत, सेवक आहेत, जो सारे परमेश्वर के सेवक हैं, त्या लोकांनी प्रार्थना करावं. वो सभी लोग परमेश्वर से प्रार्थना कारण करें. प्रार्थनामुळेच क्योंकि प्रार्थना के कारण ही जी महामारी आहे ही थांबू शकते. ये जो बड़ी बीमारी है वो रुक सकती है. आणि त्यामुळेच आमच्या देशाचं कल्याण होऊ शकतं. और उसी वजह से हमारे देश का कल्याण हो सकता आणि है. तेच एकमेव मार्ग आहे. और वही एक ही मार्ग है. आणि म्हणून इसीलिए आपण बघत आहोत हम देख रहे की हैं राज्य सरकार देखील कि राज्य सरकार भी वेगवेगळ्या माध्यमातून जलद गतीनं प्रयत्न करत आहे. तरह तरह के माध्यमों से बहुत जल्दी जल्दी वो प्रयास कर रहे हैं. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं सोयी उपलब्ध करणं. तरह तरह की जगहों पर तरह तरह की चीजों को वो बना रहे हैं. परंतु माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, लेकिन मेरे प्यारे भाई और बहनों, त्याच बरोबर उसी के आम्ही साथ में सुद्धा जे काय राज्य सरकार जे काय नियमावली
देत आहे त्याचं आम्ही देखील पालन करावं जो राज्य सरकार हमें नियम बता रहे हैं उन सभी चीजों का हम पालन आणि करें आम्ही पालन करून आम्ही देखील आदर्श नमुना ठरावं और हम भी पालन करते हुए एक आदर्श नागरिक बने, आणि जेणेकरून जिस वजह से कि आम्ही सुद्धा सहकार्य करून हम भी सहकार्य करके सहाय्य करू शकतो सहाय्य कर पाएंगे। आणि त्याच रीतीनं और उसी तरह से जे प्रभूला आम्ही जाणणारे लोक आहोत जिस परमेश्वर को हम जानने वाले लोग आम्हाला हैं, माहित आहे हमें पता है की आम्ही सर्वांनी जागृत होणं गरजेचं कि आहे हम सभी लोगों ने अब जागने की जरूरत है। परमेश्वराचे लेकरं ह्या नात्यानं परमेश्वर के बच्चे इस रिश्ते से आम्ही प्रार्थना करणं गरजेचं आहे हमने प्रार्थना करना जरूरी है, कारण क्योंकि पवित्र शास्त्र आम्हाला सांगत आहे पवित्र शास्त्र हमसे कहती है, 2 शमूएल त्याचं जर 24 अध्यायाकडे जर तुम्ही पाहिलं अगर हम 2 शमूएल इसका 24 अध्याय देखते हैं, 2 शमूएल त्याचं 24 अध्याय 2 शमूएल इसका 24 अध्याय जर आपण पाहिलं अगर आप देखें तर त्या वेळेला तो उस समय में दावीद हा राजा होता दाऊद ये एक राजा था, आणि तो राजा असताना और जब वो राजा था त्याच्याकडून उससे जेव्हा काही गोष्टीचं पाप झालं जब कोई पाप हो गया उसके हाथों, तर तेव्हा तब देशावरती महामारी आली होती तब देश के ऊपर बहुत बड़ी बीमारी आई थी। आणि 2 शमूएल याचं 24 अध्यायामध्ये जर आम्ही पाहिलं 2 शमूएल इसका 24 अध्याय अगर हम आणि देखें 10 वचनापासून और 10 वचन से आगे, प्रजेची मोजदाद केल्यावर दाविदाचे मन त्याला खाऊ लागले। दावीद परमेश्वराला म्हणाला, हे जे मी केले त्यात मी मोठे पाप केले आहे, तर हे परमेश्वरा आपल्या सेवकास दोषमुक्त कर, कारण मी मोठा मूर्खपणा केला आहे। प्रजा की गणना करने के बाद दाऊद का मन व्याकुल हुआ। अतः दाऊद ने यहोवा से कहा, ये काम जो मैंने किया वो महापाप है, तो अब हे यहोवा अपने दास का अधर्म दूर कर, क्योंकि मुझसे बड़ी मूर्खता हुई है। आणि पहा, जेव्हा तो राजा होता जब वो राजा था आणि त्याच्याकडून ही चूक झाली और उससे ये पाप हुआ, आणि त्यांनी काय केलं, और उसने क्या किया, त्याची जी सेना होती उसकी जो सेना थी आणि ते त्यांनी त्याचं मोजदाद केलं म्हणलेलं आहे। उसकी गणना उसने की, ऐसा लिखा है। आणि और 11 वचन, 11 वचन, दावीद पहाटेस उठला तेव्हा त्याचा द्रष्टा जो गाद नावाचा संदेष्टा त्यास परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की, और सवेरे जब दाऊद उठा तब यहोवा का ये वचन गाद नामक नबी के पास जो दाऊद का दर्शी था पहुंचा। जा दाविदास सांग, परमेश्वर म्हणतो मी तुझ्या पुढे 3 गोष्टी ठेवतो। और जाकर दाऊद से के यहोवा यो कहता है कि मैं तुझको 3 विपत्तियां दिखाता हूँ, त्यापैकी कोणती तुझ्यासाठी करू ती सांग। उनमें से एक को चुन ले कि मैं तुझ पर लाऊं। तेव्हा गादाने दाविदाकडे जाऊन त्या सांगितले। अतः गाद ने दाऊद के पास जाकर इसका समाचार दिया। त्याने त्यास विचारले और पूछा की तुझ्या देशात 7 वर्ष दुष्काळ पडावा किंवा 3 महिने शत्रू तुझा पाठलाग करीत असता तू त्यांच्या पुढे पळत राहावे, किंवा तुझ्या देशात 3 दिवस मरी यावी, याचा चांगला विचार कर। ज्याने मला पाठवले त्याला मी काय उत्तर देऊ हे पहा। क्या तेरे देश में 7 वर्ष का अकाल पड़े, या 3 महीने तक तेरे शत्रु तेरा पीछा करते रहे और तू उनसे भागते रहे, या तेरे देश में 3 दिन तक मरी फैली रहे। अब सोच विचार कर कि मैं अपने भेजने वाले को क्या उत्तर दूं। माझे प्रिय भावांनो बहिणींनो, मेरे प्यारे भाइयों और जो बहनों, हा दावीद राजा जो ये होता दाऊद राजा था, त्यांनी उसने जेव्हा आपल्या सेनाची मोजदाद केली, उसने जब अपने सेना की गणना की, कारण त्याला परमेश्वर त्याला यश देत होता, विजय देत होता, परमेश्वर उसे विजय दिला रहा था, पण लेकिन त्याला वाटलं की मी जणू काय ह्या लोकांमुळे मला विजय मिळत आहे। उसे जैसे लग रहा था कि वो लोगों की वजह से विजय हो रहा आणि है। मग हे और फिर ये पाप दाविदाकडून झालं। पाप दाऊद से हुआ। आणि मग तेव्हा और फिर तो स्वतः म्हणाला, वो खुद कहने लगा
परमेश्वर हा मूर्खपणा मी केलेला कि आहे परमेश्वर ये बड़ी मूर्खता मुझसे हुई है। आणि और तो म्हणाला की मला यामधून मुक्त कर उसने कहा कि परमेश्वर मुझे इसमें से मुक्त कर। आणि आज त्याच रीतीनं और आज उसी तरह से आम्हाला पाहायला मिळतं हम देखते हैं मग त्या ठिकाणी त्याचा जो संदेष्टा होता और उसका जो नबी था मग त्याला सांगण्यात आलं उससे कहा की गया तू दाविदाला जाऊन सांग कि तू दाऊद से जाके कहना की काय करावं तुझ्यासाठी कि अब तेरे लिए मैं क्या करूं 7 वर्ष दुष्काळ पडावा कि 7 साल तेरे यहाँ किंवा अकाल 3 पड़ा महिने रहे शत्रू तुझा पाठलाग करावा या 3 महीने शत्रु तेरे पीछे किंवा तेरे 3 पीछे दिवस भागते मरी यावी रहे। या फिर उनके यहाँ 3 दिन तक 3 दिन तक मरी फैली रहे। आणि माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो मेरे प्यारे भाइयों और आज बहनों, ही जी महामारी आहे आज ये जो फक्त महामारी भारत है देशातच नाही सिर्फ भारत देश में ही तर नहीं वेगवेगळ्या देशामध्ये तो सभी देशों में ही मरी पसरलेली आहे अब ये जो मरी है वो फैल चुकी है। आणि मग तेव्हा और फिर 14 वचनामध्ये म्हणलेलं आहे 14 वचन में लिखा है, दावीद गादास म्हणाला मी मोठ्या पेचात पडलो आहे दाऊद ने गाद से कहा मैं बड़े संकट में हूँ, परमेश्वराच्या हाती आपण पडू हम यहोवा के हाथ में पड़े कारण त्याचे वात्सल्य मोठे आहे क्योंकि उसकी दया बड़ी है, मनुष्याच्या हाती मी पडू नये परंतु मनुष्य के हाथ में मैं न पड़ूं। आणि मग परमेश्वराने इस्रायलात सकाळपासून नेमलेल्या मुदतीपर्यंत मरी पाठवली तब यहोवा इजरायलियों में सवेरे से लेकर ठहराए हुए समय तक मरी आणि फैलाए रहा दानापासून बैरसेबा पर्यंतच्या लोकांपैकी 70,000 लोक मेले और दान से लेकर बेरशेबा तक रहने वाली प्रजा में से 70,000 पुरुष मर आणि गए। मग त्या ठिकाणी अब यहाँ पर अशी जी महामारी आली ये जो महामारी आई 70,000 लोक मेले 70,000 लोग पुरुष उसमें मर पण गए। अशा परिस्थितीमध्ये लेकिन ऐसी परिस्थिति मग में देवाचं वचन असं सांगत आहे पुढं परमेश्वर का वचन कहता है, 25 वचनाकडे आपण वळूया हम 25 वचन को देखें। दाविदाने तेथे परमेश्वरा प्रित्यर्थ वेदी बांधली तब दाऊद ने वहाँ यहोवा की एक वेदी बनवाकर होम बली व सांतरपणे अर्पिली होम बलि और मेल बलि चढ़ाए या प्रकारे देशासाठी विनवणी केली और यहोवा ने देश के निमित्त विनती सुन ती ली। परमेश्वराने मान्य केली तब वह परमेश्वर ने सुन ली, आणि इस्रायल लोकांपासून त्या मरीचे निवारण झाले तब वह महामारी इज़राइल पर से दूर हो गई। आणि मग और या फिर ठिकाणी अब यहाँ दाविदाने पर वेदी बांधलेली आहे दाऊद ने होम बलि चढ़ाई आणि है, प्रार्थना केलेली आहे उसने प्रार्थना की है आणि मग परमेश्वराने और फिर परमेश्वर ने इस्रायल लोकांचं इजरायली लोगों का त्या मरीपासून निवारण केलेलं आहे उस मरी से उनका बचाव किया है। So, त्याच रीतीनं उसी तरह माझ्या से प्रिय भावांनो मेरे बहिणींनो प्यारे भाइयों और आज बहनों, आम्हाला सुद्धा आज हमें भी पश्चाताप करणं गरजेचं आहे पश्चाताप करना जरूरी है, परमेश्वराकडे वळणं गरजेचं आहे परमेश्वर के पास फिर से लौटना जरूरी है आणि घराघरामध्ये और घर घर आम्ही में प्रार्थना करणं गरजेचं हमने आहे प्रार्थना करना बहुत जरूरी है। आणि माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो मेरे प्यारे भाइयों और बहनों, जेव्हा आम्ही सर्व प्रार्थना करू जब हम सभी प्रार्थनाएं आणि करेंगे आमचा देश परमेश्वराकडे वळेल और हमारा देश परमेश्वर की सर्व ओर राष्ट्र मुड़ेगा, परमेश्वराकडे सारे वळतील. राष्ट्र परमेश्वर की ओर मुड़ेंगे। निश्चितच जसं इस्रायल देशचं निवारण परमेश्वराने केलं निश्चय जैसे इज़राइल देश को उसमें से परमेश्वर ने छुड़ाया, सो त्याच रीतीनं उसी तरह से आमच्या देशाला सुद्धा परमेश्वर सोडवेल अपने देश को भी परमेश्वर इसमें से आणि बचाएगा। म्हणून और इसीलिए भिऊ नका डरिए नहीं, घाबरू नका आपको डरने की परमेश्वर जरूरत नहीं सहाय्य है, करण्यास तयार आहे वो परमेश्वर आपको सहाय्य करने के लिए तैयार है। पण लेकिन माझे प्रिय भावांनो बहिणींनो मेरे प्यारे भाइयों और तो बहनों, उत्सुक आहे आम्हाला सहाय्य वो करण्यासाठी बिल्कुल उत्साही है हमें पण सहाय्य आपण करने के तयार लिए, आहोत का प्रार्थना करण्यासाठी लेकिन क्या हम तैयार है प्रार्थना करने आपण के लिए? तयार आहोत का देवाकडे क्या वळण्यासाठी हम तैयार है परमेश्वर की ओर मुड़ने के आपण लिए? तयार आहोत का प्रार्थनाचं वेदी बांधण्यासाठी क्या हम तैयार है प्रार्थना की वेदी चढ़ाने के आणि लिए? प्रार्थनाच माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो आपल्या देशाला वाचू शकते और सिर्फ प्रार्थना ही हमारे देश को बचा सकती आणि है। म्हणून इसीलिए आम्हाला प्रार्थना करणं गरजेचं आहे हमें प्रार्थना करना जरूरी म्हणून है। आपापल्या घरामध्ये इसीलिए अपने अपने
अपने घरों में, राहत असताना जब आप रह रहे आपल्या हो शहरासाठी, अपने शहर के आपल्या लिए, देशासाठी, अपने देश के आपल्या लिए, राज्यासाठी, अपने राज्य के आपल्या लिए, आजूबाजूच्या देशासाठी, आसपास के देशों के लिए, कारण ही जी महामारी आहे क्योंकि ये जो महामारी पूर्ण है विश्वामध्ये आहे. पूरे विश्व में तुम्ही है। बघत असाल चायनामध्ये ही महामारी आहे, आप देख सकते हो चाइना में है, इटलीमध्ये ही महामारी इटली में आहे ये महामारी है, आणि सर्व ठिकाणी. और सभी देशों में आणि लगभग। म्हणून और इसीलिए आम्ही सर्व देशासाठी, हमने सभी देशों सर्व के लिए, राज्यासाठी, सारे राज्यों के लिए, आमच्या 130 करोड लोकांसाठी हमारे 130 करोड़ लोगों के आम्ही लिए प्रार्थना करणं गरजेचं हमने आहे. प्रार्थना करना आणि बहुत जर जरूरी आपण है। प्रार्थना करू लागलो अगर हम प्रार्थना करने तर माझे लगे प्रिय भावांनो तो बहिणींनो, मेरे प्यारे भाइयों और हा जो बहनों, कोरोना व्हायरसचा महामारी आलेली आहे, ये जो कोरोना वायरस की महामारी आई है हा आपल्या विश्वामधून गेल्याशिवाय राहणार वो नाही. अपने विश्व में से जरूर चला कारण जाएगा, पवित्र शास्त्र याचा पुरावा क्योंकि देतो. पवित्र शास्त्र हमें इस बात की गवाही देती है, इस्रायल लोकांना इजरायली लोगों को परमेश्वराने सुटका दिली. परमेश्वर ने छुटकारा महामारी दिया, परमेश्वराने वो थांबवली. महामारी परमेश्वर ने आणि तोच रुकाई, परमेश्वर और वही परमेश्वर आताही ही महामारी थांबवेल. आज भी इस महामारी को रोकेगा। आणि म्हणून और इसीलिए आम्ही प्रार्थना करणारे लोक झालो पाहिजे. हम प्रार्थना करने वाले लोग बने, आणि और त्याच बरोबर उसी के जे साथ काय राज्य सरकार आम्हाला सूचना देत आहे जो सारे राज्य सरकार हमें सूचना दे रही है, त्यांच्या आज्ञाचं पालन देखील आम्ही उनके करावं. आज्ञा का पालन भी हम साथ में आणि करें। निश्चितच और निश्चित ही परमेश्वर आमच्या प्रार्थना ऐकल्याशिवाय राहणार नाही. हमारे प्रार्थनाओं को जरूर आणि सुनेगा। पवित्र शास्त्र याचा पुरावा देतो. और पवित्र शास्त्र इस बात की गवाही देती मार्क है। शुभवर्तमान पत्र हम देखें मरकुस रचित सुसमाचार त्याचा 11वा अध्याय उसका 11 अध्याय, कडे आपण पाहूया. आइए हम उसका 11 आणि अध्याय 12 देखें। वचनापासून और पुढे 12 वचन कहता है, दुसऱ्या दिवशी ते बेथानिहून निघाल्यानंतर त्याला भूक लागली, तेव्हा पाल्याने डबरलेले एक अंजिराचे झाड त्याला दुरून दिसले आणि कदाचित त्याच्यावर काही मिळेल ह्या अपेक्षेने तो त्याच्याकडे गेला. परंतु तेथे गेल्यावर पाल्या वाचून त्याला काय आढळले नाही, कारण अजून अंजिराचा हंगाम आला नव्हता. तेव्हा तो त्याला म्हणाला, कोणी यापुढे तुझे फळ कधी न खावं. त्याचे शिष्य ऐकत होते. और दूसरे दिन जब वे बेतनिया से निकले तो उसको भूक लगी। वो दूर से अंजीर का एक हरा पेड़ देखकर निकट गया कि क्या जाने उसमें कुछ पाए, पर पत्तों को छोड़ कुछ न पाया, क्योंकि फल का समय न था। इस पर उसने उससे कहा, अब से कोई तेरा फल कभी न खाए। और उसके चेले सुन रहे थे। आणि मग ह्या ठिकाणी आम्हाला पाहायला और फिर मिळतं हम यहाँ पर देखते की हैं पुढे जाऊन 20 वचनामध्ये जर आम्ही कि पाहिलं, अगर हम आगे बढ़कर 20 वचन को मग देखते हैं, सकाळी वाटेने जाताना त्यांना त्या अंजिराचे झाड मुळापासून वाळून गेलेले दिसले. फिर भोर को जब वे उधर से जाते थे तो उन्होंने उस अंजीर के पेड़ को जड़ तक सूखा हुआ देखा। तेव्हा पेत्राला आठवण होऊन तो त्याला म्हणाला, पतरस को वो बात स्मरण आई और उसने गुरुजी, उनसे कहा, आपण ज्या अंजिराच्या झाडाला शाप दिला ते वाळून गेले आहे पहा. हे रबी, देख ये अंजीर का पेड़ जिससे तूने श्राप दिया था सूख गया है। येशूने त्याला उत्तर दिले, यीशु ने उसे उत्तर दिया, देवावर विश्वास ठेवा. परमेश्वर पर मी विश्वास तुम्हाला रखो। खचित मैं सांगतो, तुमसे सच कहता जो हूँ कोणी ह्या डोंगराला उपटून समुद्रात टाकला जा असे म्हणे कि जो कोई इस पहाड़ से कहे तो उखड़ जाओ और समंदर में जा आणि पड़, आपल्या अंतःकरणात शंका न बाळगता आपण म्हणतो तसे घडेलच असा विश्वास और धरी. अपने मन में संदेह न करे, वरना प्रतीति करे कि जो कहता हूँ वो हो जाएगा, त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. तो उसके लिए वही होगा। आणि 24 वचन, और 24 म्हणून वचन, मी तुम्हाला सांगतो, इसीलिए मैं तुमसे तुम्ही कहता हूँ प्रार्थना करून जे काही मागाल कि जो कुछ तुम प्रार्थना करके ते मांगो आपल्याला मिळालेच आहे असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. तो प्रतीति कर लो कि तुम्हें मिल गया और तुम्हारे लिए हो जाएगा। माझे प्रिय भावांनो अब बहिणींनो, मेरे प्यारे भाइयों और या बहनों, ठिकाणी यहाँ पर ज्या वेळेला प्रभु जब परमेश्वर अंजिराच्या झाडाजवळ गेला एक अंजीर के पेड़ के पास गए आणि त्याला वाटलं त्या ठिकाणी फळ असेल, तो उसे लगा कि उसमें फल रहेंगे, आणि मग लेकिन जेव्हा जवळ गेला जब पास त्याला में गया काहीच आढळले तो उसे नाही. कुछ नहीं मिला आणि वहाँ म्हणून पर। इसीलिए प्रभू त्या ठिकाणी म्हणाला परमेश्वर ने वहाँ पर कहा, की आता तुला कधी फळ न येवो. अब से कोई तेरा फल कभी न आणि खाए। मग काय झालं फिर क्या हुआ, की शिष्यांनी हे सगळं पाहिलं होतं. शिष्यों ने ये सब कुछ देखा था। आणि मग और फिर सकाळी पुन्हा वाटेने जात असताना सुबह फिर से रास्ते से मग निकलते वक्त पेत्राला ती आठवण झाली. पतरस को याद आई ते वो बात
काल प्रभू म्हणाला कल परमेश्वर ने कहा की अरे ह्या झाडाला फळ येऊ कि नये अरे इस पेड़ को फल ना आए आणि हे वाळून गेलेलं आहे. और ये सच में सूख गया है। आणि मग तो म्हणाला प्रभू फिर उसने कहा मी प्रभु जो शाप दिला झाडाला आपने जो श्राप ते दिया वाळून था गेले पेड़ आहे. को, वो अब सूख चुका है। आणि मग येशू म्हणाला फिर यीशु ने की कहा तुम्ही देवावर विश्वास ठेवा. कि तुम परमेश्वर पर मी विश्वास तुम्हाला रखो। खचित सांगतो मैं तुमसे सच सच कहता कोणी ह्या हूँ डोंगराला समुद्रात टाकला जा असे म्हणेल कि कोई इस पहाड़ से कह दे कि समंदर में जा पड़ आणि आपल्या अंतःकरणात शंका न बाळगता म्हणतो तसे घडेल असा विश्वास धरी और अपने मन में संदेह न करे वरना प्रतीति करे कि जो कहता है वो हो आणि जाएगा त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. तो उसके लिए वही होगा। आणि म्हणून और इसीलिए जे काय मागाल जो कुछ ते तुम आपल्याला मांगोगे मिळालेच आहे वो तुम्हें मिल गया असा है, विश्वास धरा ऐसे प्रतीति कर लो म्हणजे ते तुम्हाला मिळेल. और वो तुम्हारे लिए हो आणि जाएगा। माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो अब मेरे प्यारे भाइयों और बहनों, अनेक महामारी ह्या देशात आले आणि गेले. अनेक महामारी इस देश में आए और आकर चले गए, पण लेकिन जेव्हा जेव्हा जब परमेश्वराच्या लोकांनी प्रार्थना केली परमेश्वर के लोगों ने प्रार्थना की तेव्हा तेव्हा तब आमच्या देशाचं संरक्षण झालेलं आहे. हमारे देश की सुरक्षा हुई है। त्याच रीतीनं इसीलिए उसी माझ्या तरह प्रिय से भावांनो बहिणींनो मेरे प्यारे भाइयों और बहनों, आताही अब भी आम्ही आमचा विश्वास वाढवणं गरजेचं आहे. हमने हमारा विश्वास बढ़ाना आणि जरूरी आम्ही है, प्रार्थना करणं हमने गरजेचं आहे. प्रार्थना करना जरूरी कारण है, प्रार्थना ही अशी गोष्ट आहे की प्रार्थना परिस्थितीला बदलू शकते. क्योंकि प्रार्थना ऐसी बात है जो परिस्थिति को बदल सकती है। आणि और म्हणून इसीलिए जे प्रभूचे शिष्य आहेत, जो परमेश्वर के सेवक जे थे, परमेश्वराचे सेवक जण आहेत, जो परमेश्वर के सेवक थे, माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो मेरे प्यारे भाइयों और आम्ही बहनों, जागृत झालो अब पाहिजे. हमने भी जागना जरूरी आणि है आम्ही 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 चैतन्याने आम्ही प्रार्थना करणं गरजेचं और आहे. एक नए चैतन्य से ऊर्जा से हमें प्रार्थना आणि करने आम्ही की विश्वास जरूरत है। ठेवणं गरजेचं आहे. हमने विश्वास आम्ही रखना जे काय जरूरी विश्वास है ठेवून प्रार्थना करू कि जो कुछ हम प्रार्थना रख कर आमचा मांगेंगे परमेश्वर और हमारा परमेश्वर आमच्या प्रार्थनेला उत्तर देईल. हमारे प्रार्थना को आणि उत्तर ह्या देगा महामारीपासून और इस महामारी से आमच्या प्रिय भावांचं आणि बहिणींचं रक्षण करेल. हमारे प्यारे भाइयों और बहनों का रक्षण करेगा, आमच्या देशाचं तो रक्षण करेल. हमारे देश की सुरक्षा वो आणि करेगा। म्हणून इसीलिए पुढे 25 वचनामध्ये आगे म्हणलेलं आहे 25 वचन में लिखा है, आणखी तुम्ही जेव्हा जेव्हा प्रार्थना करावयास उभे राहता और जब कभी तुम खड़े हुए प्रार्थना करते हो तेव्हा तेव्हा तुमच्या मना विरुद्ध कोणा विरुद्ध काय असेल तर त्याची क्षमा करा. तो यदि तुम्हारे मन में किसी के प्रति कुछ विरोध हो तो क्षमा करो, अशासाठी की तुमच्या स्वर्गातील पित्याने तुम्हाला तुमच्या अपराधाची क्षमा करावी. इसीलिए कि तुम्हारा स्वर्गीय पिता भी तुम्हारे अपराध क्षमा माझे करे। प्रिय भावांनो बहिणींनो मेरे प्यारे भाइयों और बहनों, प्रार्थनाचे काही तत्व आहेत. अब प्रार्थना के कुछ नियम कधी हैं। कधी तुम्ही म्हणत असाल की माझी प्रार्थना ऐकली गेली नाही, कभी कभी आप कहोगे मेरी प्रार्थनाएं सुनी नहीं पण गई, देवाचं वचन सांगतं लेकिन परमेश्वर का वचन जेव्हा कहता जेव्हा तुम्ही है प्रार्थनेला उभे कि राहता जब जब तुम प्रार्थना के लिए खड़े तेव्हा रहते तेव्हा हो तुमच्या मनामध्ये तब तब तुम्हारे मन में कोणाविरुद्ध काय असेल तर त्याची क्षमा किसी करा. के विरोध में कुछ है तो उसे क्षमा आणि कीजिए। पुढे म्हणलेलं आहे और आगे की लिखा है, अशासाठी की तुमच्या स्वर्गातील पित्याने तुम्हाला तुमच्या अपराधाची क्षमा करावी. इसीलिए कि तुम्हारा स्वर्गीय पिता भी तुम्हारे अपराध क्षमा म्हणून करे। हे तत्व आहे. इसलिए ये नियम है बऱ्याच वेळेला कि कई बार अनेक भाऊ बहीण अनेक भाई मला बहन आवर्जून सांगत असतात मुझे वो बताते हैं माझे प्रश्न सुटत नाही, कि हमारे सवालों के जवाब नहीं मिलते, पण काही लेकिन तत्व आहेत. कुछ नियम है। तुम्हाला कोणी दुखवलंय का? आपको किसी ने परेशान किया है, तुम्ही दुखाया त्याला क्षमा है, करून आप टाका. उसे क्षमा कीजिए। तुमचं कोणी नुकसान केलंय आपका का? किसी ने नुकसान किया तुम्ही है ते विसरून जा. तो आप उसे भूल जाइए, परमेश्वर तुमची भरपाई करून देईल. परमेश्वर खुद आपके लिए उसकी भरपाई आणि करके म्हणून देगा। कोण तुमच्याशी कसं वागलं इसीलिए किसने आपसे कैसा व्यवहार किया विसरून जा. उसे भूल कारण जाइए, ह्या गोष्टी जर तुम्ही आठवत क्योंकि राहिले अगर आप इन बातों को याद करते तर तुमची रहेंगे प्रगती कधीच होणार तो नाही. आपकी उन्नति कभी नहीं होगी। निराशामध्ये आप याल. निराशा में आणि जाओगे, जेव्हा निराशा तुमच्यामध्ये जब येईल, निराशा आप में आएगी तुमच्यामधली प्रतिकार शक्ती कमी आपकी होईल प्रतिकार शक्ति कम हो आणि जाएगी उलट पक्षी और आगे चल एखादा के आजार आमच्यावरती हल्ला करू कोई शकतो. बीमार आप पे हल्ला कर सकता आणि है। म्हणून माझे प्रिय भावांनो इसीलिए बहिणींनो, मेरे प्यारे भाइयों और बहनों, कुणी आम्हाला दुखवलेलं आहे का? आपको किसी ने तकलीफ दी है क्या विसरून जा. उसे भूल जाइए। कुणी आम्हाला वेदना पोहोचवलेला आहे किसी ने का? आपको दुख पहुंचाया है विसरून जावा. तो उन्हें भूल कारण जाइए, पहा क्योंकि देखिए आपण देखील कितीतरी
चुका करतो, हमने भी तो कई सारी पण गलतियां की हैं। परमेश्वराने लेकिन तुम्हाला परमेश्वर ने मला काही बोट दाखवलं नाही, आपको और मुझे कभी उंगली नहीं उठाई। त्याने तुम्हाला मला आलिंगन दिलं, उसने हमेशा आपको मुझे गले लगाया त्याने है। तुम्हाला तुमच्या आणि माझ्या पापाची क्षमा केली, उसने आपके और मेरे हर पाप को क्षमा किया आणि है। तो इसीलिए प्रभू सांगतो वो परमेश्वर तुमच्या कहता है मनामध्ये कुणाविषयी कि काय तुम्हारे असेल, मन में अगर किसी तर के विषय त्याची में कुछ क्षमा हो करा। तो उसे क्षमा कर आणि दीजिए। अशा रीतीनं और इस माझे प्रकार प्रिय भावांनो बहिणींनो, मेरे प्यारे भाइयों और जर बहनों, आम्ही देवाच्या वचनाला मान दिला आणि अगर- देवाचा जर आदर केला, अगर हम परमेश्वर के वचन को सम्मान देकर उसका आदर करते हैं देव आमचा आदर केल्याशिवाय राहणार नाही, तो देव वो- आमचा मान आम्हाला मान दिल्याशिवाय तो वो राहणार नाही. बिल्कुल आपको भी सम्मानित रखेगा, आपका आदर करेगा। आणि नक्कीच आमच्या देशाची महामारी या देशातून गेल्याशिवाय राहणार और नाही. बिल्कुल इस देश की महामारी इस देश से खत्म हो म्हणून जाएगी। मी तुम्हाला सांगू इच्छितो, इसीलिए मैं आपको तुमचं बताना हृदय चाहता चिंताक्रांत हूँ, होऊ देऊ आपका नका. हृदय आज अभी चिंतित ना रहे। पुन्हा उत्साहित व्हा, आनंदित व्हा. फिर से उत्साहित हो जाइए, फिर से आनंदित हो जर जाइए। तुमच्या प्रार्थना बंद पडल्या असतील तर त्या चालू अगर करा. आपकी प्रार्थनाएं बंद पड़ी होंगी तो उसे चालू जर कीजिए। तुमच्या आराधना स्तुती बंद पडल्या असतील तर चालू करा. अगर आपकी आराधना स्तुति बंद पड़ गई होगी तो उन्हें चालू तुमच्या कीजिए। आराधना स्तुतीमुळे, आपके आराधना और स्तुति तुमच्या की वजह प्रार्थनामुळे, से, सिर्फ आपकी प्रार्थना की तुमच्या वजह से, देवाच्या चरणात बसण्यामुळे सिर्फ आप परमेश्वर के चरणों में बैठने की वजह आमच्या से देशातून हा करोना संसर्गजन्य रोग गेल्याशिवाय राहणार नाही. हमारे देश का ये जो रोग है वो चला जाएगा। कारण माझे प्रिय भावांनो क्योंकि बहिणींनो, मेरे प्यारे भाइयों और बहनों, देवाच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, परमेश्वर के वचन में लिखा है, 2 इतिहास याचा 7वा अध्याय आणि 14 वचन म्हणतं. 2 इतिहास इसका 7 अध्याय और 2 14 इतिहास वचन याचा कहता है। 7वा अध्यायाकडे आपण वळूया. आइए हम 2 इतिहास निकाले, इसका 7 अध्याय, 2 इतिहास याचा 7वा अध्याय इसका 7वां अध्याय आणि पहा 14 वचनाकडे आपण वळू. और 14 वचन देखिए। तर माझे नाम ज्यास दिले आहे त्या माझ्या लोकांनी दीन होऊन माझी प्रार्थना केली आणि माझ्या दर्शनाविषयी उत्सुक होऊन त्या आपल्या दुष्ट मार्गापासून प्रवृत्त झाले, तर मी स्वर्गातून त्यांची विनंती ऐकून त्याच्या पापाची त्या क्षमा करीन व त्याच्या देशातून क्लेश नाहीसे करीन. तब यदि मेरी प्रजा के लोग जो मेरे कहलाते हैं दीन होकर प्रार्थना करें और मेरे दर्शन के खोजी होकर अपनी बुरी चाल से फिरे, तो मैं स्वर्ग में से सुनकर उनका पाप क्षमा करूंगा। माझे प्रिय भावांनो मेरे बहिणींनो, प्यारे भाइयों और बहनों, परमेश्वराने आम्हाला अभिवचन दिलेलं परमेश्वर आहे. ने हमें वचन दिया तर है ज्यास माझे नाम दिले आहे कि यदि मेरी प्रजा के लोग जो मेरे कहलाते आणि हैं, माझ्या लोकांनी दीन होऊन अगर वो दीन होकर, जर माझी प्रार्थना केली अगर वो प्रार्थना आणि करें माझ्या दर्शनाविषयी उत्सुक होऊन और मेरे दर्शन के खोजी ते आपल्या होकर दुष्ट मार्गापासून प्रवृत्त वो झाले अपनी तर बुरी चाल से फिरे, मी स्वर्गातून त्यांची विनंती ऐकून तो मैं स्वर्ग से सुनकर त्यांच्या पापाची त्या क्षमा करील उनका पाप क्षमा व करूंगा त्यांच्या देशातून क्लेश और नाहीसे उनके करील. देश को जो का त्यों कर दूंगा। प्रेज द Praise लॉर्ड, the Lord। प्रेज द लॉर्ड. परमेश्वर की महिमा आणि हो। म्हणून माझे प्रिय भावांनो और बहिणींनो, इसीलिए मेरे प्यारे भाइयों और आकाश आणि बहनों, पृथ्वी टळेल स्वर्ग और पृथ्वी मिट पण सकती है देवाचं वचन टळणार लेकिन नाही. उसका वचन कभी नहीं आणि मिटता। म्हणून इसीलिए चला तर या आपण आपल्या पापापासून पश्चाताप करूया. आइए हम सभी लोग अपने पापों से मन फिराकर आपण आपल्या पश्चाताप करें। देवासमोर दीन होऊया. हम अपने परमेश्वर के सामने नम्र हो आपल्या जाए। दुष्ट मार्गापासून आपण फिरूया हम अपने दुष्ट मार्गों से अपने मन को फेर ले। आणि देवाचं वचन और म्हणतं, परमेश्वर का वचन कहता मी है स्वर्गातून तुमची विनंती कि ऐकेन मैं स्वर्ग से तुम्हारी विनंती को आणि सुनूंगा त्यांच्या पापाची क्षमा करेन और उनके पापों को व क्षमा त्यांच्या करूंगा देशातून क्लेश और नाहीसे उनके करीन. देश को जैसे का वैसे कर माझे दूंगा। प्रिय भावांनो बहिणींनो, मेरे प्यारे भाइयों और आमच्या बहनों, पूर्ण देशामधून हमारे पूरे देश से क्लेश नाहीसे करण्याचं अभिवचन आमच्या देवाने दिलेलं क्लेश आहे. हटाने का वचन परमेश्वर ने हमें दिया है। आणि म्हणून इसीलिए उत्साहित व्हा, आनंदित व्हा. उत्साहित रहिए, आनंदित पुन्हा रहिए, एकदा प्रार्थना करणारे लोक बना. फिर एक बार प्रार्थना करने वाले लोग बने, कारण प्रार्थनाच परिस्थिती बदलू शकते. क्योंकि ये प्रार्थना ही है जो आपकी जेव्हा आम्ही परिस्थिति को बदल परमेश्वराकडे सकती है। प्रार्थना करू, जब हम उससे प्रार्थना करते हैं, आमच्या देशामधून आमचे आजार आरोग्यामध्ये बदलतील. हमारे देश से हमारे बीमार चंगाई में आमच्या बदल जाएंगे, देशातले दुःख आनंदामध्ये बदलतील. हमारे देश के दुख आनंद में बदल सकते हैं। चला तर आपण आपल्या मनाचं आत्मपरीक्षण करूया आइए हम अपने मन को जांचें
आणि और आपल्या मनामध्ये कुणाविषयी काय असेल अपने मन में अगर किसी के बारे में भी आपण कुछ त्याची है क्षमा करूया तो हम उसे क्षमा कर दें। आणि आपण नम्र होऊया। आइए हम नम्र हो जाए। माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, मेरे प्यारे भाई और आजची बहनों, परिस्थिती तुम्ही बघा। आज की परिस्थिति आप लोक देखिए, आजाराला घाबरायला तयार लोग आहेत, बीमार से डरने के पण लिए लोक तयार है, परमेश्वराला घाबरायला लेकिन तयार वो नाही। परमेश्वर से डरने के पण लिए जर तयार लोक नहीं। परमेश्वराला घाबरू लागले, अगर वो परमेश्वर से डरने लगे, जर परमेश्वराचा मार्गाने चालू लागले, अगर उसके मार्गों से चलने देवाचे लगे, विधी नियमाचं पालन करू उसके लागले, विधियों का नियमों का पालन मग करने लग गए, आम्हाला कुठल्या आजाराला घाबरण्याची गरज फिर हमें पडणार किसी नाही। बीमारी से डरने की जरूरत नहीं आणि है। म्हणून इसीलिए आपण परमेश्वराला घाबरूया, आइए हम परमेश्वर से भय परमेश्वराच्या रखें, आज्ञाचं पालन उसके करूया, आज्ञाओं का पालन त्याच्या करें, मार्गाने चालूया उसके मार्गों से आणि चले त्याच्या वचनानुसार प्रार्थना करूया। और उसके वचन के अनुसार आणि प्रार्थना करें। निश्चित आमचा जो परमेश्वर आहे और निश्चय ही हमारा जो तो परमेश्वर आमच्या है सर्व देशाचं रक्षण करेल वो हमारे पूरे देश की सुरक्षा करेगा। आणि और म्हणून भिवू नका, इसीलिए घबराइए पण नहीं, प्रार्थना करा, लेकिन प्रार्थना कीजिए। शास्त्र वाचा, आप अपना शास्त्र पढ़िए, देवाचं आराधना स्तुती करा। उसके आराधना स्तुति कीजिए। पहा, तुम्ही जेव्हा अशा रीतीनं कराल, देखिए जब आप इस तरह से प्रार्थना वर्तमान करोगे, पत्रातल्या बातम्या आम्हाला बदलताना आप दिसतील हर रोज की खबरों को बदल सकते हैं। आणि और म्हणून इसीलिए माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, इसीलिए मेरे प्यारे भाइयों और आम्ही बहनों, खडबडून जागे झालो पाहिजे अब हमें उठकर जागने का आणि समय आम्ही है प्रार्थना केली और पाहिजे हमने प्रार्थना करनी आणि चाहिए। निश्चितच और निश्चय ही आम्ही सगळी परिस्थिती बदलताना हम इस बघू। परिस्थिति को बदलते हुए आणि म्हणून देखेंगे। भिवू नका, इसलिए घबराइए नहीं, तुमच्या घरी स्वास्थ्य राहील आपके घर में अच्छा स्वास्थ्य बना आणि रहेगा परमेश्वर तुमची काळजी और घेईल। परमेश्वर आपका ख्याल रखेगा। प्रार्थना करूया आइए हम प्रार्थना आणि करें, आपल्या माना झुकूया। हम अपने सर को झुकाएं। आकाश आणि सृष्टीच्या निर्माण करत्या स्वर्ग और पृथ्वी को रचने वाले सर्व शक्तिमान पवित्र परमेश्वर, स्वर्गीय प्यारे पिता, आजच्या ह्या सकाळी आम्ही तुझ्या चरणामध्ये येतो प्रभु आज की इस सुबह हम आपके चरणों में आते हैं। आणि प्रभु जसं तुझं वचनामध्ये आम्हाला म्हणलेलं आहे, और परमेश्वर जैसे आपका वचन कहता है तू भिवू नको, कि तू डर मत, तू भिवू नको, तू डर मत, कारण मी तुझ्या बरोबर आहे, क्योंकि मैं तेरा परमेश्वर घाबरू तेरे नको, साथ हूँ। तू घबराना कारण नहीं, मी तुझा देव आहे, क्योंकि मैं तेरा परमेश्वर हूँ। मी तुला शक्ती देतो, मैं तुझे शक्ति देता हूँ, मी तुझे सहाय्य करीतो। मैं तेरी सहायता आणि करता होय हूँ। प्रभु, और हाँ आम्हाला परमेश्वर, पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळतं, हमारा पवित्र शास्त्र में हम देखते जेव्हा हैं दावीद इस्रायल देशचा राजा होता जब दाऊद इस्राएल देश का राजा आणि था प्रभु जेव्हा त्याच्याकडून काही गोष्टीची चूक और झाली परमेश्वर जब उसके हाथों कुछ गलत हो आणि गया महामारी देशावर आली, और महामारी देश पर आई, प्रभु जेव्हा त्याने पश्चाताप केलं, लेकिन परमेश्वर जब उसने जेव्हा पश्चाताप त्याने किया, वेदी बांधली, प्रार्थना जब उसने केली वेदी बनाई, जब उसने प्रार्थना आणि की त्याने क्षमा मागितली और परमेश्वर जब उसने क्षमा आणि मांगी परमेश्वरा तू दया केलं, क्षमा और केलं पिता आपने उस पर दया की, आपने उसे क्षमा आणि जी की महामारी आली होती और जो महामारी आई थी पिता, आणि तू ती महामारी थांबवली देवा। उस महामारी को आपने रोक दिया प्रभु मी परमेश्वर। तुला विनंती प्रभु करतो, मैं आपसे विनंती करता हूँ, परमेश्वरा मी तुला विनंती प्रभु करतो, मैं आपसे विनंती करता माझ्या हूँ, देशाच्या वतीनं, प्रभु मेरे देश माझ्या की तरफ राष्ट्राच्या से, वतीनं, मेरे राष्ट्र की तरफ माझ्या से पिता, शहराच्या वतीनं, मेरे शहर की तरफ से प्रभु पिता, पापाची क्षमा कर, प्रभु हमारे पापों की आमच्या क्षमा कर, मंडळीचे पापाची क्षमा पिता कर। हमारे कलीसिया के पापों की क्षमा कर। परमेश्वरा परमेश्वर तू जर दया केली नाही, अगर तूने दया नहीं की अनेक पिता, भाऊ बहिणींची जीवन उद्ध्वस्त होती, अनेक भाई बहनों की जिंदगियां अनेक बर्बाद हो परिवार जाएंगी, प्रभु नाश पावे। अनेक परिवारों का नाश हो जाएगा। प्रभु परमेश्वरा दया परमेश्वर कर, दया कर, आमच्या देशावर उतरून ये। हमारे देश पर उतर कर आ। जे काही महामारी आहे, प्रभु जो सारी महामारी कोरोना है, व्हायरस आहे, कोरोना वायरस है पिता, येशूच्या नावामध्ये यीशु के नाम से कोरोना व्हायरस कोरोना मी वायरस तुला आज्ञा करत मैं आहे, तुझे आज्ञा करता आमच्या हूँ, देशामधून हमारे देश से निघ आणि चालता निकल हो। और चले जा। सर्व भीतीचा आत्मा सारा भय का आमच्या आत्मा देशामधून हमारे देश में निघ आणि से चालता हो। निकल और चले जा। सर्व निराशतेचा आत्मा सारी निराशा की आमच्या आत्मा देशामधून हमारे देश से निघ आणि चालता हो। निकल और चले जा। सर्व आजार विकाराचा आत्मा सारी बीमारी की आत्मा आमच्या देशामधून हमारे देश
देश से निघ आणि चालता निकल हो. और चले जा। प्रभू एवढंच नाही, परमेश्वर इतना ही प्रभू, मी नहीं, विनंती करतो, पिता मैं आपसे विनंती आमच्या करता आजूबाजूचे हूँ सर्व हमारे देश, आसपास के सारे देश त्यांच्यावरती देखील दया कर. उनके ऊपर भी दया त्यांचा करना सुद्धा परमेश्वर, बचाव कर. उनका भी बचाव कारण करना पिता, परमेश्वरा, क्योंकि परमेश्वर तूच एक उपाय आहे, एक तू ही उपाय है तुझ्याशिवाय उपाय और नाही. तेरे अलावा हमारे आणि- पास आणि- कोई उपाय आणि नहीं है। परमेश्वरा, और परमेश्वर मी विनंती करतो, मैं आपसे विनंती अनेक करता हूँ, मुलं अनाथ होत आहेत, अनेक बच्चे अनाथ हो अनेक रहे बहिणी हैं विधवा होत प्रभु, आहेत, अनेक बहनें अनेक विधवा परिवार हो रही, उद्ध्वस्त होत आहेत. अनेक परिवार उद्ध्वस्त हो रहे परमेश्वरा, हैं। परमेश्वर खाली उतरून ये. तू उतर करा, येशू, येशू खाली उतरून ये. तू उतर करा, आमच्या देशाला आरोग्य दे, हमारे देश को आमच्या चंगाई देना देशावरती दया कर. प्रभु, हमारे देश पर आमच्या दया कर, देशाला नाशापासून वाचव. हमारे देश को इस विनाश से बचा। प्रभु, तू जर दया केली नाही, प्रभु, अगर आपने हम पर दया प्रभु, नहीं की, नाश प्रभु अनेक लोकांचा होईल. प्रभु अनेक लोगों का विनाश हो म्हणून जाएगा। प्रभु, मी विनंती करतो, इसीलिए परमेश्वर मैं आपसे विनंती करता हूँ, दया कर. दया कीजिए पुन्हा पिता। एकदा फिर एक आमच्या बार देशामध्ये परमेश्वर आरोग्याचे हमारे दिवस येऊ देश दे. में चंगाई के दिन लौट आए स्वास्थ्याचे दिवस येऊ दे. प्रभु, फिर से अच्छे स्वास्थ्य के दिन लौट शांतीचे आए, दिवस येऊ दे. शांति के दिन फिर से आ जाए जे पिता। काही भीतीचं वातावरण जो आहे, सारा ये भय का वातावरण है येशूच्या नावामध्ये प्रभु यीशु के नाम से निघून जाऊ दे. निकल जाए प्रभु, पिता। आमच्या देशाला धैर्याचा आत्मा दे. परमेश्वर हमारे देश को धीरज की आत्मा देना संयमाचा आत्मा दे. प्रभु, उनमें संयम बना रहे सामर्थ्याचा पिता आत्मा दे. प्रभु, उनमें सामर्थ्य की आणि आत्मा जसं देना, प्रभु पौल म्हणतो, जैसा पौल कहता है प्रभूच्या सामर्थ्याने मी सर्व कि काही करू परमेश्वर के शकतो. सामर्थ्य से मैं सब कुछ कर सकता हूँ। प्रभु, सर्व विश्वासणाऱ्यांना सामर्थ्य दे. परमेश्वर सभी विश्वासी लोगों को कोणी सामर्थ्य दे खचू नये. प्रभु, कोई भी टूटे नहीं परंतु पिता, प्रभु प्रत्येक घरामध्ये प्रार्थना लेकिन व्हावी. हर घर में प्रार्थना बनी रहे, प्रत्येक घरामध्ये आराधना हर व्हावं. घर में आराधना प्रत्येक चलती रहे, घरामध्ये देवाचं वचन वाचलं हर जावं. घर में परमेश्वर का वचन पढ़ा आणि जाए आमच्या देशामध्ये आशीर्वादाचं और वातावरण हमारे देश में आशीष का वातावरण यावं. बना मान रहे। सन्मान गौरव प्रभु, तुला मान देतो. सम्मान आपको देते हैं पिता। प्रभु, ही प्रार्थना तू परमेश्वर, ऐकली, ये प्रार्थना आपने सुनी, तू उत्तर दिलं. आपने उत्तर दिया, आमच्या देशाला स्वास्थ्य लाभलं. हमारे देश को स्वास्थ्य आरोग्य मिल चुका है, मिळालं. चंगाई मिल असं चुकी आम्ही है, जाहीर करतो. ऐसा हम विश्वास तो रखते त्याच हैं। रीतीनं प्रभु, उसी तरह से माझी परमेश्वर, प्रार्थना आहे, मेरी प्रार्थना प्रभु, है जे डॉक्टर लोक आहे, प्रभु, जो सारे डॉक्टर जे लोग नर्स हैं, लोक जो आहे, सारे जे नर्सेस हैं अत्यावश्यक सेवेमध्ये काम करत प्रभु, आहे, जो अत्यावश्यक सेवा में जे काम कर आमचे, रहे हैं, पोलीस आहे, जो हमारे पुलिस जे है, आमचे आर्मी आहे, जो हमारी आर्मी है आपला जीव धोक्यामध्ये घालून प्रभु, जो अपने प्राण को धोखे में रखते जे लोक हुए देशाची सेवा करत जो आहे, जो लोग देश की सेवा कर रहे हैं प्रभु त्यांना आरोग्य दे. प्रभु, उन्हें भी चंगाई प्रभु देना, त्यांना सहाय्य कर. परमेश्वर उन्हें सहाय्य प्रभु, करना, त्यांना मदत कर. प्रभु उन्हें मदद करना, प्रभु दया कर. परमेश्वर दया करना, कुणालाही इजा पोचू देऊ नको. प्रभु किसी को किसी प्रकार की हानि ना हो, कारण प्रभु हे सर्व लोक आमच्या देशासाठी अनमोल आहे. क्योंकि प्रभु ये सभी लोग हमारे देश के लिए अनमोल है आणि सर्वांना आशीर्वाद और दे. सभी को आशीष देना सर्वांना परमेश्वर, आशीर्वाद सभी दे. को आशीष देना मान पिता। सन्मान तुला देतो. मान सम्मान आपको देते हैं, ये प्रार्थना येशूच्या नावात यीशु के करतो. नाम से करते हैं, म्हणून तू आहे. इसलिए आप सुनियो पिता। आमेन. आमेन, आमेन. आमेन। प्रभु तुम्हाला खूप खूप आशीर्वाद देव. परमेश्वर आपको बहुत आशीष दे। आणि पुन्हा एकदा मी तुम्हा सर्वांची रजा घेतो और फिर एक बार मैं आपसे विदा लेता हूँ आणि कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी और कोरोना प्रादुर्भाव रोकने के लिए काही दिवस प्रार्थना स्थळ बंद ठेवण्यात आलेली आहे कुछ दिनों के लिए प्रार्थना के स्थल बंद है। आणि तोपर्यंत तुम्ही घरातच राहून प्रार्थना करा. तब तक आप घरों में ही रहकर प्रार्थना आणि करें लवकरच पुन्हा आपल्या प्रार्थना स्थळ उघडतील. और जल्दी ही अपने प्रार्थना के स्थल खुलेंगे आपण पुन्हा लवकरच एकत्र और हम येऊ. जल्दी फिर से मिलेंगे। परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद परमेश्वर देवो. आपको आशीषित आणि रखे येणाऱ्या रविवारी पुन्हा एकदा युट्यूबच्या माध्यमातून आपली भेट और होईल. आने वाले रविवार को फिर एक बार यूट्यूब के माध्यम से हम मिलेंगे। धन्यवाद. धन्यवाद।